रियांश इलेव्हन बेलबर्ड टीम. तर एका बाजूने टीम पाहायला मिळते बेळूक. दोन्ही संघ सामने पराभूत झालेला संघ तिसऱ्या सामन्यामध्ये यावेळेस मात्र या स्पर्धेमध्ये जिवंत आणि ज्वलंत राहण्यासाठी संघर्षाची खऱ्या अर्थानं पराकाष्ठा करावी लागेल टीम बेलूक संघाला. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. सुनील आणि सचिन ही जोडी मात्र मैदानाच्या आत आलेली पाहायला मिळते आहे. यावेळेस मात्र बालाला थांबवलं गेलंय टीम रियांश इलेव्हन बेलबर्ड संघाकडनं. यावेळेस मात्र थोडंसं परिवर्तन करण्यात आलेलं आहे. सुनील आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे सलामीला. बाला सलामीचा फलंदाज त्याला मात्र थांबवलं गेलंय. निश्चितपणे बालाने मात्र मागील सामन्यामध्ये दमखम दाखवली. अगदी एक चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना सलामीला आलेला बाला शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत थांबला. नुसता थांबला नाही तर मॅच देखील त्याने विन करून दाखवली. ओहो, यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय. पंच सांगतायत -1 अशा जोडल्या जातील 2 धावा. अगदी पहिलाच चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजी नितीन हाताळतोय. अगदी नितीनचं जर बघायला गेलात तर टेनिस क्रिकेटमध्ये 2022, 23 आणि 24 मध्ये चांगलं प्रदर्शन दाखवणारा नितीन यावेळेस मात्र 2 सामन्यांमध्ये कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाहीये. परंतु या सामन्यामध्ये निश्चितपणे नितीनला मात्र करून दाखवावं लागेल. ओहो, सचिनने यावेळेस मात्र फटका कन्वर्ट केलाय. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्ड अतिशय वेगवान. 1 बाउन्स ओव्हर द रोप निघून गेलाय चेंडू सीमा रेषे पार. सचिनच्या बॅट मधनं येतोय तडाखा 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय. या 4 धाब्यांनी संघाचं खातं खोललं गेलंय. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू अवांतरच्या धावा आल्या. तदनंतर या चेंडूवरती मात्र फटका येतोय. ओहो, या वेळेस बघा अगदी चेंडूची लेंथ लाईन अगदी बदल करण्यात आला. अगदी पट्ट्यामध्ये चेंडू ठेवण्यात आला. यावेळेस मात्र शरीर यष्टीवरती चेंडू फेकला गेला आणि नितीनचा हा चेंडू मात्र सफल राहिला. एक दांडगा अनुभव आहे नितीनकडे. माइंड गेम, शांत गेम आणि अगदी माइंड गेमने यावेळेस मात्र नितीनला गोलंदाजीची गरज आहे करण्याची. कारण नितीनकडे ती क्षमता आहे मित्रांनो. ओहो, यावेळेस मिडल स्टंपला चेंडू होता. अगदी बाहेर जाऊन या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवतोय. सचिनच्या बॅट मधून निघालेला हा तडाखा येतोय पुन्हा एकदा एक चौकार. अगदी खाली क्षेत्रामध्ये मात्र फलंदाजी करतोय सचिन. गॅप परफेक्ट आणि प्रॉपर फटका पाहायला मिळतोय. धावफलक पोहोचलोय 10 या अंकावरती. दुहेरी अंकामध्ये पदार्पण झालंय. अगदी पहिल्याच षटकामध्ये नितीनला मात्र समाचार घेतला जातोय सचिनच्या माध्यमातून. 10 धाव फलकावरती धावा सजल्या गेल्या आहेत. ओहो, या वेळेस मात्र फुल ऑफ लेनचा चेंडू होता. उडवलाय 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेस मात्र काय घडलाय, चेंडू मात्र नितीन कलेक्ट करू शकला नाहीये आणि अगदी सफल धाव पाहायला मिळाली. यावेळेस मात्र थोडीशी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला तालमेल आणि चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. धावफलक 11 या अंकावरती. अगदी रियांश इलेव्हन बेलबर्ड संघ आज खऱ्या अर्थानं नशीब घेऊन आलाय मित्रांनो. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील चुरशीचा सामना पाहायला मिळाला. सोनवणे सर, जर रियांश इलेव्हन बेलबर्ड संघाचं जर या ठिकाणी जर म्हणायचं झालं, पहिल्या सामन्यामध्ये अगदी 2 चेंडू 5 धाब्यांची गरज, हाय व्होल्टेज सामना आला होता. तो सामना देखील विजयी झाला रियांश इलेव्हन बेलबर्ड संघ. मागील मॅच मध्ये 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज, तो सामना देखील विन झाला हाय व्होल्टेजचा. आणि या सामन्यामध्ये देखील अगदी बघायला गेलात तर चांगली सुरुवात आहे. लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव जोडली गेली आहे धाव फलकावरती. या चेंडूवरती मात्र संघाच्या खात्यामध्ये ही धाव जमा केली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावफलक 12 या अंकावरती. वेंटेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 12 धावा आल्या आहेत. महत्वाच्या धावा जोडल्या जात आहेत. सुनील आणि
सचिनच्या माध्यमातून ही सलामीची जोडी अजूनही ताण मांडून आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू. हो अभि या वेळेस मात्र क्षेत्र निवडलं गेलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेला, फाईन लेगच्या दिशेला. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 13 धाबा, कुठलाही गडी बाद नाही. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे सातत्य आहे, क्रिकेट म्हणजे प्रेम आहे, क्रिकेट म्हणजे स्नेह आहे, क्रिकेट म्हणजे आपुलकी आहे, क्रिकेट म्हणजेच आदर आहे, क्रिकेट म्हणजेच मान आणि क्रिकेट म्हणजेच सन्मान, क्रिकेट म्हणजे जान आणि क्रिकेट म्हणजेच सर्व काही बनलंय मित्रांनो. यावेळेस मात्र तेच क्रिकेट दाखवावं लागेल बेलूक टीमला. जर खऱ्या अर्थाने बघायला गेला तर दोन्ही सामने गमावल्यानंतर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी ही मात्र संधी आहे बेलूक टीमसाठी. ती संधी मात्र हुकवली तर मात्र या स्पर्धेमधनं आपलं स्थान मात्र धोक्यात येऊ शकतं, हे देखील जाणतायत टीम वेलूक टीम. पहिला चेंडू सफल राहिला. समाधान या गोलंदाजाचा आणि या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय समाधानचा. समाधानचं नाव देखील समाधान आहे आणि समाधानकारक कामगिरी देखील समाधानला करून दाखवावी लागेल. कारण वेलूक टीमसाठी ज्या ज्या वेळेस समाधानला फलंदाजीची धुरा सांभाळण्याची वेळ आली त्या वेळेस त्याने कामगिरी करून दाखवली आहे. यावेळेस मात्र गोलंदाजीची कमांड सांभाळतोय. हो हो, यावेळेस थोडासा लेट झाला फलंदाज आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. माने सर सांगतायत एक एक्स्ट्रा घोषित क्षेत्राची धाव मात्र घेतली गेली आहे. ही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होती आहे आणि धावफलक 14 या अंकावरती. चांगली गोलंदाजी समाधान करतोय आतापर्यंत. चांगली टप्प्यावरती वेगवान चेंडू हाताळले जात आहेत त्याच्या माध्यमातून. ओहो, यावेळेस देखील फटका सुरेख, परंतु चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस या चेंडूवरती येतील 2 धावा. पंच धाव किती? 1 धाव. 2 धावा. 1 धाव. ओके. ओहो, यावेळेस तडाखा सुरेख आहे. प्रॉपर कनेक्शन, हवाई सपार. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. ठोकला गेलाय षटकार. सचिनच्या बॅट मधनं धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं होतं रियांश 11 बेलबड संघासाठी. सचिनच्या बॅट मधनं हाहाकार करणारा षटकार येतोय 6 धाब्यांसाठी. लेग बाईटच्या स्वरूपात यावेळेस मात्र 1 धाव जोडली जाईल आणि एका धावेने धावफलक 21 या आकड्यावरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. ओहो, यावेळेस चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड मध्ये संधी झाली होती झेल घेण्याची, परंतु झेल सुटलाय. परिणामी
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 23 धावा. कुठलाही गडी बाद नाहीये. सचिन आणि सुनील यांची ही चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. नाणेफेकीचा टॉस विन झाला अर्थातच वेलुक टीम आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलं टीम रियांश 11 बेलबर्ड संघाला. 2 षटकानंतर धावफलकावरती घेतल्या गेल्या 23 धावा. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. पंच सांगतायत यावेळेस टाइम ऑन आहे. अगदी 2 षटक हाताळण्यासाठी जास्तीचा 1 मिनिट घेतला गेला आहे. 13 मिनिटे घेतली गेली आहेत आणि उर्वरित राहिलेल्या 12 मिनिटे घेतली गेली आहेत 2 षटकांसाठी. म्हणजेच उर्वरित 8 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळावे लागतील वेलुक टीमला. याकडे लक्ष असू द्या कारण टाइम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. डे नाईटची स्पर्धा आहे आणि यावेळेस मात्र प्रत्येक वेळेस मात्र सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनांचं पालन करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. हो यावेळेस बघा अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. बॅट थोडीशी लेट झाली यावेळेस फलंदाज सुनीलची. परिणामी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेला विश्वास. पहिले षटक हाताळलं नितीननं. दुसरं षटक हाताळण्यासाठी समाधान आला आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी विश्वास आलाय. काय नाव आहे ते या बेलुक टीमच्या गोलंदाजांची. समाधान, विश्वास. हो विश्वास मात्र विश्वासाचा विश्वासघात करतोय. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राची धाव देणारा व्हाईट हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा कॉल आणि ही एक धाव जोडली जाईल धावफलकाला आणि धावफलक पोहोचलंय तब्बल 24 या अंकावरती. हो यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता. ऑन साइडला उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू कलेक्ट करेल थ्रो करेल दरम्यान केवळ एक सिंगल. सचिन यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवू इच्छितो. जाणतोय की स्वतःवरती विश्वास देखील आहे. सचिनच्या बॅटमधून धावा देखील चांगल्या प्रमाणात आल्या आहेत आतापर्यंत आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. निश्चितपणे स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं. विश्वास म्हणजे क्रिकेट आहे आणि तो विश्वास असणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं मित्रांनो. कारण त्या विश्वासानंच आपण मात्र क्रिकेट खऱ्या अर्थानं यशस्वी करू शकतो. तो विश्वास मात्र या विश्वास गोलंदाजावरती देखील आहे या संपूर्ण टीमचा वेलुक टीमचा. या वेळेस मात्र विश्वासाला कामगिरी पात्र ठरत ते का निश्चितच विश्वासनं या वेळेस मात्र सचिन सारखा विस्फोटक फलंदाजाला माघारी परतून लावलाय. बॅक टू द डगआउट. यावेळेस सचिनला माघारी परतावं लागेल. चला तर प्रत्येक मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून बक्षीस लागू आहे मित्रांनो अर्थातच रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चौकार आणि बॅक टू बॅकचे 3 विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक टीम साठी हे बक्षीस लागू आहे. हो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 38 मध्ये. परिणामी या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा. अगदी बाला या चेंडूला पहिलाच चेंडू फेस करत असताना फटका खेळून काढला आणि या चेंडूवरती घेतल्या 2 धावा. चांगला फुटवर्क मध्ये पाहायला मिळतोय बाला. चांगल्या लय मध्ये आहे. चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय बालाचा. स्वतःवरचा विश्वास मजबूत आणि तो विश्वास मात्र कामगिरी करतो. या वेळेस हवे चेंडू काय कमालीचा झेल टिपला गेलाय. यावेळेस मात्र बाला हा फलंदाज देखील बाद होतोय. माघारी परतावं लागेल. विश्वासनं मात्र विश्वासाला सार्थ कामगिरी करून दाखवली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. बॅक टू बॅक त्यानं मात्र विकेट घेतल्या गेल्या आहेत. निश्चितपणे 2 विकेट या षटकामध्ये त्याने जमा केल्या आहेत स्वतःच्या खात्यावरती.
धावफलक 27 या अंकावरती स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. 2.5चा सामना आतापर्यंत झालाय आणि या 2.5च्या षटकामध्ये आतापर्यंत 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रियांश 11 बेलबड संघाने जमा केले आहेत. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. हो हो, यावेळेस मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेला नितीन होता. झेल मात्र पुन्हा एकदा धरतीला दान. वारंवार मात्र चुका पाहायला मिळत आहेत. टीम वेलुक संघ खऱ्या अर्थानं आजचा दिवस मात्र टीम वेलुक साठी आहे की नाही हा देखील एक मोठा प्रश्न पडतोय. कारण टीम वेलुक संघ आम्हाला या टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना पाहिलंय त्यांच्याकडनं मात्र चुका घडत नाहीत मित्रांनो. या चुका मात्र वारंवार आजच्या दिवसामध्ये घडतायत. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 28 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक अंतिम षटक हे कोणावरती दिलं जाणार, ही जबाबदारी कोणावरती दिली जाणार वेलुक टीम कडनं. हा चेंडू फेकी झाली आहे की काय झाले मित्रांनो. हो हो, ऑफ कटर चेंडू, कमालीचा चेंडू यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून. इतका टर्न मात्र आजच्या दिवसामध्ये कुठल्याही गोलंदाजाने केलेला नाहीये. ना करेगा ना होगा ना होएगा ऐसा गेंद दोबारा. काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. हो हो, यावेळेस या चेंडूवरती आल्या 2 धाबा. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलकावरती धावफलक पोहोचलंय 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3.2चा सामना आतापर्यंत झालाय. हो हो, यावेळेस आडव्या बॅटने फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील 2 धावा जमा केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक 32 या आकड्यावरती विराजमान झालंय. शेवटचं षटक अंतिम षटक रुपेशच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिला चेंडू काय कमालीचा राहिला होता रुपेशचा. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा घेतल्या गेल्यात सुनीलच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी सुनीलची. अगदी सलामीला आलेला सुनील अजूनही स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. धावफलक 32 या आकड्यावरती पोहोचलंय. हो हो, यावेळेस देखील फटका अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नितीन येतोय चेंडू खाली. चेंडूपैकी खराब पाहायला मिळते. परिणामी पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय संपूर्ण टीमचं यावेळेस. वेलुक टीम थोडासा डीप प्रेशर हाय प्रेशर मध्ये पाहायला मिळते आणि परिणामी चेंडूफेकी देखील यावेळेस नितीनच्या माध्यमातून चुकीची पाहायला मिळाली. हो हो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेला होता. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेतली जाईल का? तिसऱ्या धावेसाठी कॉल आलाय नाही. यावेळेस मात्र या चेंडूवरती देखील आले आहेत डबलच्या 2 धावा. अगदी पहिला चेंडू निर्धाव आला होता. तदनंतरच्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती 2 आणि 5व्या चेंडूवरती देखील आल्यात 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेतली गेली आहे आणि या धावा मात्र महत्वाच्या राहतील रियांश 11 बेलवड संघासाठी. हो हो, यावेळेस
देखील टर्न चांगला होता, परंतु प्रतिकार देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. सुनीलच्या बॅट मधनं यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवून दिला गेलाय. इट्स अ ह्यूज मॅक्झिमम सिक्सर 6 धाब्यांसाठी. टॉस्को बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाते. टीम श्री गणेश बिरपाडी विपक्ष डोंगरीपाडा. श्री गणेश बिरपाडी टीम टॉस विन आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे टीम डोंगरीपाडा या संघाला. चला, जी निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी मात्र ही मॅच झाल्यानंतर त्वरित करायची आहे. 24 चेंडू आणि 43 धावा विजयासाठी. 24 चेंडू आणि 43 धावा वेलूक टीम विजयासाठी आहेत आपल्याला. आणि या 43 धावा कंप्लीट केल्या जातील का डिफेन्स केल्या जातील रियांश 11 बेलवर टीम कडनं.
चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा बेल घेतला जातोय मित्रांनो, सहकार्य करा. ओहो, सूरज अगदी पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईन पार, 4 धाब्यांसाठी. कारण दोन्ही सामने पराभूत झाल्यानंतर यावेळेस मात्र बॅटर सांगतोय की आता मात्र थांबून चालणार नाहीये. आणि यावेळेस देखील सूरजच्या बॅट मधनं बॅक टू बॅकचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय, सीमा रेषे पार, आलाय चौकार. तर निश्चितपणे रघुनाथजी साळवी साहेब, वरद हॉटेलचे मालक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हो हो, यावेळेस मात्र फटका फसला. संधी होती यावेळेस मात्र सूरजला. डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चितपणे फलंदाज यावेळेस बाद करण्याची संधी होती, परंतु नाही. यावेळेस मात्र सुरक्षितरित्या एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावाने धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचलाय. स्ट्राइक एंड वरती यावेळेस मात्र नितीन पोहोचलाय. 43 धावांचा आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. हो हो, यावेळेस मात्र नितीनच्या बॅट मध्ये तडाखा येतोय. बाउंड्री लाईन पार, यावेळेस चेंडू सीमा रेषे पार. 6 धावांसाठी लेलो भाई आधा डझन. टीम वेलुक या संघाकडनं. ओहो, यावेळेस देखील नितीनच्या बॅट मधनं खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. सीमा रेषे पार, आलाय चौकार. कम्मालीची बॅटिंग अष्टविनायक वेलुक टीम कडनं पाहायला मिळते. धावफलक पोहोचलो 19 या आकड्यावरती. कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. हो हो, यावेळेस काय तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा देखील आवाज येतोय. निश्चितपणे आमचे गुणी प्रेक्षक मात्र निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचतो त्या ठिकाणी अनेक सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं मॅचला मजा कधी तर आमचे गुणी प्रेक्षक असतील तेव्हाच. आणि ते गुणी प्रेक्षक मात्र सातत्याने अगदी पहिल्याच दिवसाचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. या खऱ्या अर्थाने बाळामामा म्हात्रे चषकाचा आई गावदेवी लाहे आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच दिवसामध्ये दुपारच्या 17 पासून माझे गुणी प्रेक्षक ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज. 18 चेंडू 24 धाबा. सूरज आणि नितीन कमाल करतायत. सूरजच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळाले तर नितीनच्या बॅटमधनं 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉलर यावेळेस विकास येतोय रियांश 11 बेलबर्ड संघाकडनं. ओहो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू कलेक्ट करतोय, थ्रो करतोय. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नाही. यावेळेस मात्र नितीननं थांबवलं सूरजला. एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक ऑन यावेळेस पाहायला मिळतंय धावफलकावरती
20 रन्स, 20 धावा. सलामीची जोडी ताण मांडून बसली आहे. खऱ्या अर्थानं डोकीडुकी ठरली आहे ही जोडी टीम रियांश 11 बेलबर्ड संघासाठी. हो, यावेळेसचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र विकासनं हा टाकलेला चेंडू सुरेख पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होती. पुल करण्याचा प्रयत्न, पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न होता नितीनचा, परंतु इराद्यांवरती पाणी फेरलं गेलं आहे. चांगली गोलंदाजी विकासच्या माध्यमातून. हो, यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस सिंगल झाली आहे कंप्लीट. आणि आता मात्र 16 चेंडू 15 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. बेलबर्ड संघाकडे दमकम आहे. या गोलंदाजामध्ये देखील दमकम आहे. विकास चांगली गोलंदाजी करतोय. अगदी ऍक्शन देखील चांगली पाहायला मिळते विकासची. हो, हलक्या हाताने यावेळेस मात्र ब्रश केलाय. एक सिंगल कंप्लीट. हो, मिस पील. सिंगल धाव यावेळेस मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे, कारण क्षेत्ररक्षकानं यावेळेस मात्र मिसफील्ड केली आहे. 2 धावा जोडल्या जातील महत्वपूर्ण. आणि या महत्वपूर्ण 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पोहोचतोय 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. जवळ अर्धा पल्ला पार केला गेलाय. आता मात्र 20 धाब्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि 20 धाबा. चौदा चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. आणि यावेळेस एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक पोहोचलोय 24 या आकड्यावरती. पाठलाग केला जातोय 43 धाबांचा. एक सक्सेसफुली पाठलाग केला जातोय या सलामीच्या जोडीकडनं. एका बाजूनं सूरज फाईट करतोय तर दुसऱ्या बाजूनं नितीन. निश्चितपणे विजयाकडे वाटचाल पाहायला मिळते. 2 सामने गमावल्यानंतर टीम अष्टविनायक बेलूक संघ यावेळेस मात्र चांगली फटकेबाजी करतोय. हो, फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेस मात्र मिस झालाय. डेफिनेटली हिट. यू विल मिस, आय डेफिनेटली हिट. यावेळेस सांगतोय विकास. विकेट प्राप्त झाली आहे महत्वाची. नितीन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय समाधान. त्या समाधानने मात्र गोलंदाजी करत असताना समाधानकारक गोलंदाजी केली होती. तो समाधान मात्र यावेळेस बॅटिंग ऑर्डरवरती पाहायला मिळतोय. 1 डाऊन साठी यावेळेस मात्र समाधानला पाठवलं गेलंय. क्षमता आहे समाधानमध्ये ती. आणि निश्चितपणे ज्या वेळेस मात्र हाय व्होल्टेज सामने राहिलेत त्या हाय व्होल्टेज सामन्यांमध्ये देखील समाधानने समाधानकारक कामगिरी केली आहे. म्हणून या वेळेस मात्र निवड केली गेली आहे समाधानची. समीकरण आहे 12 चेंडू 19 धावा. परंतु रियांश 11 बेलबर्ड संघाकडे देखील दमकम आहे. गोलंदाजी देखील अचूक टप्प्याची केली जाते. हे देखील विसरून चालणार नाहीये. आता मात्र विजयासाठी खऱ्या अर्थानं गरज आहे ती म्हणजे चांगल्या फलंदाजीची. 12 चेंडू 19 धावा. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू. लिडिंग एज झाली आहे. बिग अप फील पाहायला मिळते विकेट किपरची. पंचांचा इशारा काय तर यावेळेस चांगली अपील होती. यावेळेस बिग अपील, परंतु पंच तितकेच तटस्थ पाहायला मिळत आहेत. अगदी चाणाक्ष पंच आहेत आमचे आणि पंचांकडनं कुठलाही निर्णय नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज आदिनाथच्या माध्यमातून. हो, यावेळेस देखील फटका बसलाय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता 30 यार्ड मध्ये. संधी आली होती, संधी गमावली आहे, परंतु क्षेत्ररक्षण लाजबाब. यावेळेस समाधान देखील सांगतोय, आदिनाथ देखील सांगतोय की निश्चितपणे या खेळाडूला हात मिळवणं गरजेचं आहे. गोलंदाज जाणतोय की झेल सुटला जरी असला तरी एफर्टला मात्र दाद द्यावी लागेल. यावेळेस त्या एफर्टला मात्र दाद पाहायला मिळाली आदिनाथच्या माध्यमातून.
अष्टविनायक बेलूक खेळाडू कक्षामध्ये केवळ आपले उर्वरित 9 खेळाडू राहतील आणि आपण मात्र त्या चेअर्स वरती बसायचंय, खाली कुणीही बसू नका, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. महत्वाचा मॅच आहे मित्रांनो. 2 सामने गमावल्यानंतर या मॅच मध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थानं विजय संपादित करायचा असेल तर या पेनल्टीचा सामना मात्र करू नका. म्हणून सूचना असेल टीम बेलूक संघासाठी. हो हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू रोखला गेलाय सक्सेसफुली. चेंडू फेकी सुरेख. यावेळेस घडलाय काय तर दोन्हीही ट्रेन एकाच पटरीवरती आल्यात आणि अपघात तर निश्चितपणे होणार. अपघात झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज समाधान यावेळेस बॅक टू द पवेलियन. दूर चेंडू ठेवला आणि सफल चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता दोस्त, टूटे भी जो तारा जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं समंदर से बड़े शौक से दरिया, मगर कोई समंदर कभी दर्या में नहीं गिरता. यावेळेस मात्र कम्मालीचा एफर्ट पाहायला मिळतोय आदिनाथच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू ओ माय गॉड, यावेळेस देखील कम्मालीचा फटका होता परंतु फटका फसलाय. एलिमिनेशन कमी पाहायला मिळाले या फटक्यावरती. परिणामी फलंदाज होतोय बाद. परंतु ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवण्याची देखील दमखम ताकद असायला हवी. म्हणून म्हटलं जातं ना, स्वप्न निश्चितपणे पहा परंतु स्वप्न साकार देखील होणं गरजेचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहणं तितकंच महत्वाचं. स्वप्ने एक देखेंगे मुश्किले हजार आएंगी. स्वप्न पाहिलं होतं टीम अष्टविनायक वेलुक टीमनं. म्हणून स्वप्न एक देखेंगे मुश्किलें हजार आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. खऱ्या अर्थानं मात्र शोर यावेळेस रियांश 11 बेलबर्ड टीमचा पाहायला मिळतोय. समीकरण 6 चेंडू 16 धाबा. हो हो, 6 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज असताना यावेळेस फटका खेळून काढलाय. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धाबेसाठी. 6 मध्ये 16 ची गरज असताना एक धाव आली आहे या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 15 धाबा. 5 चेंडू आणि 15 धाबा. 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धाबांचा पाठलाग केला जातोय. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे. अंतर कमी. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक हजर. घेतला गेलाय झेल. संपला यावेळेस विश्वासचा देखील खेळ. विकेट क्रमांक 4 चौथा हादरा. चौथी विकेट प्राप्त झाली आहे रियांश 11 बेलबर्ड संघासाठी.
एक ऐसा जुनून कूद में रख फिर तेरी मंजिल से मुलाकात होगी. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. समीकरण 4 चेंडू 3 चेंडू आणि 14 धाबा. सॉरी, तेरी कोशिश ही कामयाब होगी फिर जिंदगी की राह आसान होगी. बंदा एक ऐसा जुनून खुद में रख फिर तेरी मंजिल से मुलाकात होगी. मंजिलें तो तुझे खुद सलाम करेगी, न चाहकर भी दुनिया तेरे कदमों में झुकेगी. राह पर एक हर राह पर यही याद रखना दोस्त, तेरी कोशिश ही कामयाब होगी. तेरी कोशिश ही कामयाब होगी. प्रयत्नशील राहावं लागेल. या वेळेस मात्र चेंडू सोडून दिला गेलाय सूरजच्या माध्यमातून, परंतु पंचांचा यावेळेस कुठलाही निर्णय येत नाहीये. DRS यावेळेस मात्र अष्टविनायक वेलुंग टीम कडनं सूरज दाद मागत होता पंचांकडनं. यावेळेस मात्र DRS घेतला गेलाय. टीम वेलुक या संघाकडनं चेक केलं जाईल. डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. हा चेंडू व्हाईट रेषेच्या बाहेर आहे की आत आहे. पंचांचा कॉल यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरीचा आलेला आहे. निर्णय काय तर पाहूयात. संपूर्ण लाईव्हची टीम यावेळेस सज्ज आहे. चेक केलं गेलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी अष्टविनायक वेलुक टीम आपला देखील 12th मॅन हजर आहे. त्याच्या समोर हे चेक केलं गेलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अचूक निर्णय. अगदी मोरे सर कौतुक केलं जाईल. अगदी परफेक्ट कॉल होता. हो यावेळेस फटका फसलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. दरम्यान घेतल्या गेल्यात या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली गेली आहे. सामना पूर्णपणे चुकलाय. तो चुकवला गेलाय. रियांश 11 बेलवर टीम. काय दमखम आहे, काय नजाकत आहे, काय स्वतःवरचा विश्वास आहे मित्रांनो. या विश्वासानं केवळ रियांश 11 बेलवर टीम या सामन्यामध्ये विजय होती आहे. निश्चितपणे बेलवर